पुसेगावच्या मैदानासाठी सुद्धा मागणी आली होती, पण बैल आजार काय झाला होता दादा त्याला? आजार त्याच्या पायांचा प्रॉब्लेम होता जरा. कुठल्या पायांचा दादा? चारी पायांचा. त्याच्या त्या पत्रे पण नाहीत आणि ते जखम झाली होती त्याच्या पायाला, त्या पाठच्या पायाला जखम आहे बघा अजून. अच्छा. बैलानं आम्हाला गेल्या वर्षी विष्णू शेठचा सर्जा आणि हा पालायचा, तेव्हा या बैलाने आम्हाला लगातार 32 शर्ती जिंकून दिल्या होत्या. त्यात वयात 2 फायनली घेतल्यात. काय नाव आहे त्याचं दादा? छोटा कारगिल. छोटा कारगिल. कारगिल. आणि तसाच आमचा एक जुना होता मोठा कारगिल, त्याच्या पुढे तो नाव करणार आहे अजून एक. मग ते मोठ्या कारगिलचं काय झालं दादा? मोठ्या कारगिलने खूप म्हणजे जुन्या काळात बिंजोरच्या गाड्या मारलेल्या आहेत. तो आता कुठे असतो? आता जरा वारला आता. अच्छा. तुम्हाला कसं काय नाद लागला? मला नाद जेव्हा मी छोटा स्कूलमध्ये होतो शाळेमध्ये तेव्हापासून हा मला नाद लागलेला आहे. म्हणजे पप्पा जायचे, पप्पांच्या सोबत जायचो मी, तर तेव्हापासून हा नाद लागला. पण घरचे बोलतात की तू जायचं नाही, पण मला हा नाद खूप आहे. आणि ही बैल आहेत ना, या बैलांनी खूप असं आमच्या पूर्ण गावाचं नाव रोशन केलं, म्हणून या बैलांच्या सोबत यायला पण खूप आनंद येतो मला. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम आग्रीमॅन म्हणजेच आग्री माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण मोठ्या बैलांची मुलाखत तर घेतच आलो आहे आणि छोट्या बैलांची सुद्धा मुलाखत घेतो. त्यांना तुम्ही प्रतिसाद द्यावा हीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही द्या किंवा नका देऊ, अंधारात असलेल्या बैलांना उजेडात आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. एखादा तरी व्हिडिओ आपल्या ब्लॉगमध्ये पडेल छोट्या बैलांची मुलाखत. नाही बोलतं तर शेतकऱ्यांच्या बैलांची मुलाखत. ते छोटे नसून मोठे आहेत, त्यांची पण कारकिर्दी खूप मोठी आहेत आणि ते आज आपण जाणून घेऊया. सो आपल्यासमोर आहे सुंदर आणि राणा. सो सुंदर बैलाबद्दल सर्वप्रथम दादांकडनं जाऊन घेऊया. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव निकेश भंडारी. माझं नाव राज भंडारी. हा बैल कुठून खरेदी केला होता? कराडवरून खरेदी केला होता. किती आदत वय असताना? आता किती वर्षाचा आहे? आता 4 आहे. त्याचे 2 दात जेव्हा शर्यतीला घेऊन जाताना त्याचे ते समोरच्या फाडक्यामुळे पडले होते. अच्छा. कोणत्या वर्षी? जेव्हा आदत होता तेव्हाच. आता या बैलाची कारकिर्दी काय दादा? कोणत्या साईडने याचा पळ आहे? हा उजव्या खांदी जास्त पळतो, डाव्या खांदी आम्ही टाकलाच नाही. उजव्या खांदी त्याला पळवलंय आम्ही. आतापर्यंत किती शर्यती जिंकलाय तो? आतापर्यंत 8 झाल्या, एक पण शर्यत नाही हरला या वर्षी. सो मित्रांनो, पाहू शकता आतापर्यंत त्याने 8 शर्यती केला आणि 8च्या 8 शर्यती तो जिंकलाय लगातार. आणि हे दुटणेचा हा सुंदर नाव करतोय. दादा, मग याचा सराव कसा असतो? सराव त्याला एक दिवशी आड चालवायला नेतो आम्ही आराम असताना, आणि त्याचा म्हणजे त्याला रोज चालवणं असतं 5 फेऱ्या अशा मैदानात. मैदान कुठे? आपल्या साईडलाच आहे फेराम्याचं? तिथे आपल्याच बाजूलाच आहे, गोठ्याच्या बाजूला क्रिकेटचं मैदान. आणि मग त्याचं खाणं काय आहे? खाणं त्याला उडीद आहे, शेंगदाणा पेंड आहे, नसणी आहे, दूध आहे. दादा, उसाटण्या हड्ड्यात आज घरचाच साज धावला राणा आणि सुंदर की दुसरा पैरा होता? विष्णू शेठचा किसना होता. किती गोंड्यावरती किंवा किती रकमेवरती होती आज? नाव दिला होता त्यावेळी 2 गोंड्यावरती, त्यावेळी फलेगाववाल्यावी अर्ध्या गोंड्यावर फिरवला नाव. अर्ध्या गोंड्यावरती फिरवला. म्हणजे आता ही घरचा साज आहे, म्हणजे 2 शर्यती झाल्या. मग राणा सोबत कोण होता? त्याच्या पण अंगावर आतिश पाटलाचा सुंदर होता. आणि ती शर्यत किती रकमेवरती होती? ती त्याने जमून आणलेली ती. त्यांना बैल दिला होता आम्ही. अच्छा. मग दादा, याची जसा बिंजोडला हा नाव करतोय आणि आता या वर्षी त्यांनी सलग 8 शर्यती जिंकल्या, तसा घाटावरती कसा त्याचा आहे? घाटावरती नेता का? हो, घाटावरतीच असतो. पावसाळ्यात बैल तिकडेच असतो, त्यांच्याकडेच असतो. नियोजन पूर्ण ठाम असतो याचं. ना बैलांनी महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी झाले बैल आपला. सुंदर केसरी. सुंदर. आणि आमदार केसरी पण झालाय. कोल्याचा मैदानाला झाला होता. सो नक्कीच ज्यांना सुंदर माहिती असेल त्याच्याबद्दल मला तरी वाटत नाही काय सांगावंसं वाटतं, पण मी या क्षेत्रात नवीन आहे म्हणून मी असे प्रश्न करतो. तुम्हीसुद्धा काही नवीन असाल, तुमच्यापर्यंत पोहोचावे. आणि दादा, पुसेगावच्या मैदानात होता? नाही, पुसेगावला नाही नेला आम्ही बैल. जरा आजारी होता.
मग आता काय खूप मागणी आले होते पुशेगावसाठी. हां हा म्हणजे जेव्हा थोडा आजारामुळे आजारामुळे त्याला आम्ही नाही नेला तिथे. सो पाहू शकता म्हणजे हा सुंदर बैल नक्कीच खूप कारकिर्दी करतोय. त्याला पुसेगावच्या मैदानासाठी सुद्धा मागणी आली होती. पण बैल आजार काय झाला होता दादा त्याला? आजार त्याच्या त्या पायांचा प्रॉब्लेम होता जरा, कुठल्या पायांचा दादा? तो चारी पायांचा. त्याच्या त्या पत्र्या पण नाहीत आणि ते जखम झाली होती त्याच्या पायाला, त्या पाठच्या पायाला जखम आहे बघा अजून. अच्छा हा तिथे ते बघ तिकडे तिकडे हां तिथे जखम झाली आहे ती. जखम झाली होती. 2 महिने झाले तशीच आहे अजून. सो आता मग सुंदर व्यवस्थित झालाय. हा, सुंदर आता व्यवस्थित आहे. सुंदर जेव्हा आजारी असतो तेव्हा त्याचं देखभाल कसं केलं जातं? त्याला डॉक्टर वगैरे केले जातं का? हा सगळं म्हणजे सगळी मुलं करतात, डॉक्टर वगैरे बोलवतात. त्याला डॉक्टर चालूच आहे अजून पण. आता पण त्या दिवशी डॉक्टर बोलवलेला, अजून पण त्याला डॉक्टर चालूच आहे. ते पायाला त्याच्या सूज येते. दादा आजारी असून सुद्धा भरपूर मी बैल बघितले, आपल्या मालकाच्या नावासाठी तो धावतो आणि शर्यत जिंकून येतो. काय बोलू शकता त्याबद्दल? त्याबद्दल बोलून तेवढं कमीच आहे. हा त्याने बैल असा आहे ना, आमच्यासाठी आमच्या गावाचं नाव कधीच असं खाली करून देत नाही. पूर्ण जिथे जातो तिथं उंचावून आणतो हा बैल. त्याने आमच्यासाठी राज काही पण केलेलं आहे. मग दादा याचा मित्र परिवार खूप असेल, गावातली पोरं खूप असेल. म्हणजे खूप फॅन फॅमिली आहे त्याची. आमची गाडी पूर्ण गावाच्या नावावर बोलते. गावाच्या नावात दुटणे गावाच्या हनुमान प्रसन्न कारगिल ग्रुप या नावाने गाडी पालते आपली. आणि नक्कीच तो याला एका आपल्या गावाच्या देवाचाच आशीर्वाद असेल तर असेल म्हणून तो अशा पद्धतीने पळतो. आणि मला आवडलं की ह्या सुंदर बैलाची मुलाखत माझ्या चॅनलमार्फत आली. आणि दादा घाटावरती जर कधी नियोजन असेल तर तो नियोजन कोण करतं घाटावरचा? ते विजय पाटील आकाशी नगरचे आहेत, तेच नियोजन करतात. आणि मुंबईच्या ते आम्ही बघतो. आपले कारगिल ग्रुप आहे ते आम्ही बघतो सगळे. दादा असं हा एक वेगळा प्रश्न विचारतो, असं कधी होतं ना, कारण बैल आपला दावणीला असतो आणि आपला कार्यक्रम असतो, फंक्शन असतो, आपल्या घरातल्या सर्वांना जावं लागतो, तेव्हा आपला बैल तिथे एकटा असतो, मग तेव्हा त्याची देखभाल कोण करतो? तेव्हा पण तशी जाते. सगळी मुलं असतात आपली, बाजूची मुलं असतात, सर्व बैल येऊ जाऊन देखभाल करतात. म्हणजे चालूच असतं. कोण ना कोण बैलांचा येतो असतं. म्हणजे त्याला काय कमी पडून देतच ना आम्ही. याचा स्वभाव कसा आहे दादा? स्वभाव एकदम शांत आहे ना. अड्ड्यात आला ना एकदम रगीत दाखवतो. हा घरी असताना काहीच नाही करत. त्याच्यावर मुलं बसतात सगळी हे करतात. तो अड्ड्यात आला ना तेव्हा तो या करतो. मग जेव्हा तुम्ही दादा टेम्पो वगैरे आणता, घेऊन येता, त्याला भरलं जातं, मग त्याला समजतं का अरे आज नेलंय? तो सोडल्या ना दावणीवर डायरेक्ट टेम्पो उडी मारतो डायरेक्ट. हा त्याला माहिती आपण चाललोय शर्यतीला. मग दादा त्याचा नजर कशी असते जेव्हा तो सुट्टीवरनं धावतो? तो समोरच्या बैलाला आपल्यासोबत जो असतो त्याला बघून पळतो का पब्लिकला बघून पळतो? आज तो पब्लिकला पळाला. जेव्हा आतना असतो ना, डाव्याचा आतना असतो बैल, तेव्हा समोरच्या बैलाला ओव्हरटेक केला ना, मग तो समोरचा बैल त्याच्या जोडीला असतो ना, तो पलो किंवा नसो पलो, त्याला तो घेऊनच जातो. म्हणजे टोन काढूनच निघतो त्याला. म्हणजे तो कोणी पण असू दे. मग एकदा टोन काढला ना बैलांनी, मग तो कोणी पण असू दे, बाजी देत नाही त्याला. दाजी देत नाही. दादा हाय झालं सुंदर बैलाबद्दल. आता आपण राणा बैलाबद्दल जाऊया आणि राणा बैलाबद्दल जाणून घेऊया. या ना दादा समोर. दादा आत्ताच आपण सुंदरची मुलाखत तुम्ही छान पद्धतीने दिली आणि त्याची कारकिर्दी सांगितली. खूप चांगल्या पद्धतीचं नाव आणि गावाचं नाव त्यांनी रोशन केलं आहे. तसाच आपला राणा बैलाबद्दल बोला. काय आहे त्या राणा बैलाची कारकिर्दी? राणा बैलाची, या बैलानं आम्हाला गेल्या वर्षी विष्णू शेठचा सर्जा आणि हा पालायचा, तेव्हा या बैलाने आम्हाला लगातार 32 शर्ती जिंकून दिल्या होत्या. तर आम्ही त्याचा देखभाल असा करतो का म्हणजे आमच्या पोरासारखं आम्ही करतो त्याला. अरे बापरे, आपला विष्णू शेठ दादा सर्जा यांच्या सर्जासोबत पळणारा हा राणा आहे. आणि नक्कीच 32 शर्यती सलग. हा सलग गेल्या वर्षी 32 शर्ती टॉप मध्ये होत्या. एकदम टॉपच्या गाड्या मारलेल्या सगळ्या राणाने. दादा बिंजोडचे होते ना तेवढे सगळ्यांना मारलेले. आणि दादा हा राणा आपल्या दावणीला कसा आला? हा मी इथनं घेतलेला, लेंगऱ्यावरून घेतलेला. वासरू आदात असताना. आई आदात असताना, पण आदात असताना, आपण आदात असताना घेतलेला. याचे पण दात तेव्हा पडलेले टेम्पोला तिकडून. दादा या दोघांची खरेदी कितीला झाली होती सांगाल तुम्ही? आता आम्ही नंदीची खरेदी किंमत सांगू शकत नाही. आम्ही किंमत करत नाही बैलांची. नक्कीच दादा हा बैल राणा आणि सुंदर ची कारकिर्दी खूप छान आहे. आणि मला वाटलं सुद्धा नव्हता की राणा या पद्धतीचा त्याचा पळ आहे आणि एवढा तो अशा अंगावरती गुलाल घेऊन येतो. राणा जिथून तुमच्या दावणीला आला तिथून तुम्हाला काय काय दिलं त्याने? आम्हाला राणाने
खूप काय दिलंय. म्हणजे आम्ही त्याचेच मुलं जास्त आम्ही वरती आलो. गेल्या वर्षीपासून आम्ही जास्त वरती आलो. आता तुम्ही सांगितलं खरेदी तुम्ही वासरू असतानाच आदात असताना करता. आता कधी नवीन खरेदीचा योग आला तर तेव्हा सुद्धा तुम्ही आदात असतानाच बैल घेणार? आदात असताना अजून आहे एक, तो पण घाटावर आहे, छोटा कारगिल म्हणून आहे, घाटावरती आहे. तो पण एकदम टॉपला पालतो. काय आदात वयात 2 फायनली घेतल्यात. काय नाव आहे त्याचं दादा? छोटा कारगिल. छोटा कारगिल. कारगिल. आणि तसाच आमचा एक जुना होता मोठा कारगिल, त्याच्या पुढे तो नाव करणार आहे अजून एक. मग ते मोठ्या कारगिलचं काय झालं दादा? मोठ्या कारगिलने खूप म्हणजे जुन्या काळात बिंजोरच्या गाड्या मारलेल्या आहेत. तो आता कुठे असतो? आता जरा वारला आता. अच्छा, तो कारगिल. तेच मी बोललो तुम्हाला काय झालं आता त्याचा. तो कारगिल या दुनियेत नाही तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच कारगिलच्या प्रमाणे आता जो दादानी सांगितलं नवीन कारगिल घेतलाय तो तसाच नाव करेल. दादा राणा हा सुंदर, मोठा कारगिल आणि छोटा कारगिल या आतापर्यंतची दावणीला 4 बैल काय या व्यतिरिक्त सुद्धा होती. अजून होतील. अजून घरी पण वासर आहेत आमच्या. अरे बापरे, 7 बैल आहेत अजून. मग हा नाद तुम्हाला कसा काय लागला? तुम्ही तर यंग दिसता मला दादा. आम्ही आता यंगच आहे. ते मागच्या आमचे नाना आहे ते, त्यांचं ते चालू आहे, शोक चालू आहे. दादा तुम्हाला कसा काय नाद लागला? मला नाद जेव्हा मी छोटा स्कूलमध्ये होतो ना शाळेमध्ये, तेव्हापासून हा मला नाद लागलेला आहे. म्हणजे पप्पा जायचे, पप्पांच्या सोबत जायचो मी, तर तेव्हापासून हा नाद लागला. पण घरचे बोलतात की तू जायचं नाही. पण मला हा नाद खूप आहे. आणि ही बैलं आहेत ना, या बैलांनी खूप असं आमच्या पूर्ण गावाचं नाव रोशन केलं. म्हणून या बैलांच्या सोबत यायला पण खूप आनंद येतो मला. आम्हाला काहीच अशी भीती वाटत नाही का आम्ही हे करणार नाही. हारजीत झाली अरे काय ना, हारजीत तर होतेच. दादा आपल्या बैलाप्रमाणे असा एखादा आवडीचा बैल असतो ना, असा एखादा आवडीचा बैल कोणता? आपलं बैल सोडून ना, आपलं बैल सोडून सगळीच आपल्या आवडीची असतात. काहीच नाही, सगळी आपल्याला आवडतो, जी आपली बैल आहेत ती त्यांची पण बैल आहेत किंवा नाही पलत ते आपल्या मनात राहतातच. खूप छान आणि सुंदर असं उत्तर दिलेलं आहे दादानी. सर्वच बैल चांगली असतात आणि सर्वच बैल आवडतात. बोला ना दादा. आणि आपली घरची गाडी एकदम टॉपला पलते. घरची गाडी अजून कोणाला मेली नाही. घरची गाडी म्हणजे सुंदर आणि राणा. घरची गाडी कोणाला अजून मेली नाही. मग आता सुंदर आणि राणा परत कधी दिसणार घरचा साज? दिसत थोडे कधी तर म्हणजे ते आचार्य निघतात, ते एकदा धमाका दाखवतात. 26 जानेवारीचं काय नियोजन आहे? देसाई पूर्ण त्यांच्यावर म्हणजे आम्ही सगळे बसून एकत्र, सगळी मुलं असतात, सगळी येतात, आमचे नाना येतात, सगळे येतात, तेव्हा ते नियोजन होतं सगळं. अच्छा दादा, मग तुम्हाला वायदीला कधी सामोरं जावं लागलं नवीन असताना? नाही तशी काही गोष्ट आलीच नाही अजून ना, अजूनपर्यंत येणार पण नाही ती गोष्ट. कारण की जे विजय पाटील आकाशनगर आहेत ना, त्यांचा पण खूप असं मोठा नाव आहे. त्यांचं पण घाटावरती नावच आहे. विजय पाटील आकाशनगर आहेत, त्यांच्याकडे बैला असतात आपली, त्यांचं पण खूप मोठं नाव आहे. सो चला दादा, तुमच्या जो घरच्या दावणीचा जुना बैल होता मोठा कारगिलच्या आठवणीने तुम्ही छोटा कारगिल घेतला, तो सुद्धा नाव करतोय. आणि या राणा बैलाबद्दलच्या आणि तर 32 शर्यती जिंकला आणि विष्णू शेठ दादा यांच्या सर्जासोबत सुद्धा धावला येतो आणि सुंदरसुद्धा यावर्षी सलग 8 शर्यती जिंकून नाव करतो. असंच नाव आपल्या हेदुटण्या गावाचं नाव करावं, त्या ग्रुपचं नाव करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमच्या चॅनलमार्फत तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद दादा. तुमचे पण आम्ही धन्यवाद मानतो आमची मुलाखत घेतल्यावर. सो चला मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ मार्फत पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय.